पल्लीपतन या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पाल जर आपल्या शरीरावरती कुठल्या भागावर पडल्यानंतर कोणते संकेत आहेत, कुठे शुभ आहे कुठे अशुभ आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर वर्णन असं केलेलं आहे मंडळी, शिरशिखायांत मानोनी वामे कपोलो प्रिय दर्शन स्यात। आपल्या मस्तकावर किंवा शेंडीवरती जर पाल पडली तर आपल्याला सुख प्राप्त होईल असं वर्णन आहे। डाव्या गालावर पाल जर पडली तर आपला जवळचा मित्र आपल्याला लवकरच भेटणार आहे। उजव्या गालावर पाल पडली तर आपल्याला संपत्ती मिळेल असं वर्णन आहे। टाळूवरती जर पाल पडली आपल्या तर मात्र ते अशुभ सांगितलेलं आहे। कपाळावरती पाल जर पडली तर धनलाभ सांगितलेला आहे। केसांच्या अग्रभागावर या केसांच्या अग्रभागावरती पाल जर पडली तर रोगांचा नाश सांगितलेला आहे। या भुवईवर जर पाल पडली तर राजसुख सांगितलेलं आहे। दोन्हीही भुवयांच्या मध्ये जर पाल पडली तर द्रव्य लाभ सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे उजव्या कानावर जर पाल पडली तर सगळ्या प्रकारचा लाभ आपल्याला सांगितलेला आहे। डाव्या कानावरती जर पाल पडली तर दुःख होईल असं वर्णन आहे। त्याच पद्धतीने उजव्या डोळ्यावर जर पाल पडली आपल्या तर हे शुभ मानले गेलेलं आहे। डाव्या डोळ्यावर पाल पडली तर विजय सांगितलेला आहे। मस्तक किंवा गळ्यावर जर पाल पडली असेल तर कुठला तरी लवकरच आपल्याला लाभ होईल असं वर्णन आहे। अंगावर जर पाल पडली तर रोगांचा नाश सांगितलेला आहे। नाकावर जर पाल पडली तर सौभाग्य लाभ सांगितलेला आहे। तोंडावर जर पाल पडली तर उत्तम भोजन आपल्याला मिळेल असं वर्णन आहे। आणि नाकाच्या शेंट्यावरती जर पाल पडली तर आपल्याला सगळ्या प्रकारचं दुःख होईल असं वर्णन करण्यात आलेलं आहे। नासिकायाश्च सौभाग्यम नासाग्रे व्यसनम भवेत। अशा पद्धतीने आपल्या पूर्ण अवयवावर कुठे कुठे पाल पडल्यानंतर कुठे शुभ आहे कुठे अशुभ आहे याचं अजूनही वर्णन आहे, पण आपण हे वर्णन पल्लीपतन 2 या भागामध्ये पाहूयात। तर मंडळी, ही माहिती आपण इतरांना सुद्धा शेअर करा। जर पाल आपल्या अंगावरती पडली तर सोपा उपाय सांगितलेला आहे की तो गाईचं गोमूत्र आपल्या अंगावरती शिंपडणे आणि हनुमंताचं दर्शन घेणे किंवा महादेवाचं दर्शन घेणे, याने सगळे काही विघ्न दूर होतील। तर आमची माहिती आपल्याला कशी वाटली, आपले जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपले काही प्रश्न असतील तर मला विचारा, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईल। आणि पल्लीपत्र भाग 2 पाहायला विसरू नका। धन्यवाद।